हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि थायलंडची जी आमची ट्रिप चालली, तर आज ट्रिपमध्ये बाकीचे थोडेसे पुढे गेले आमची गँग. आणि आता ट्रिपमध्ये आम्ही चाललो आहे फुकेटच्या ओल्ड टाऊनमध्ये. म्हणजे आम्ही ऑलरेडी आलेलो आहे फुकेटच्या ओल्ड टाऊनमध्ये. आणि या ओल्ड टाऊनमध्ये आम्ही आता करणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या तरी कॅफेमध्ये जाऊन ढोसणार आहे. म्हणजे काहीतरी प्यायची इच्छा आहे. तर एक लायन्स फुकेट कॅफे मी बघितलं आहे. तर आपण या व्लॉगमध्ये टोटल फुकेटचं ओल्ड टाऊन कसं आहे आणि ज्या पण कॅफेमध्ये आम्ही जाऊ ते कॅफे कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ अँड लेट्स स्टार्ट द व्लॉग. तर भाई लोक, थायलंडमध्ये तुम्ही जेव्हा याल तर थायलंडमध्ये तुम्ही बाकी कुठली गोष्ट घ्या नाही तर नका घेऊ. बट इथलं मला सगळ्यात बेस्ट जे वाटलं ना, ज्या एवढ्या हॉट क्लायमेटमध्ये नारळ पाणी जे आम्ही पिलं ना, तर नारळ पाणी मला खूप आवडलं. सो बिकॉज नारळ पाणी मला असं वाटतं, आता आपल्याकडे पण नारळ पाणी भेटतं, पण मला इथलं नारळ पाणी एकदम स्वीट गार जे प्रॉपर आपलं प्यास बुजवतं ना, ते होतं ते. म्हणजे मला आता वाटलं की बाकीचे ड्रिंक्सपेक्षा मला नारळ पाणी, मी 10-15 तर नारळ पाणीच पिलेलं इथे. सो इथे जर तुम्ही आला तर नारळ पाणी मिस नका करू, बिकॉज नारळ पाणीमध्ये खरंच टेस्ट भारी अँड क्वांटिटी पण कडक असते. म्हणजे खूप भरभरून देतात ते. तर आता जाऊया थोडंसं पुढे. काय नाही, आता कॅफेचं तर मला वाटत नाही कारण की नारळ पाणी पिलं आहे. बट लेट्स सी पोरं काय म्हणता काय नाही. आता कुठं राहून गेले काय माहिती. शॉपिंग पण चालू झाली अर्ध्या लोकांची, त्याच्यामुळे आता बघू. चलो लेट्स गो.